मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी भाषा, लिपी व स्वरूप हे बघितलेलं आहे। तर या विषयावर या अगोदर बरेच काही प्रश्न विचारले गेलेले आहेत। त्यापैकी मी काही प्रश्न घेतलेले आहेत, तर बघूया। मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? हा 2012 मध्ये आलेला आहे लिपिकसाठी। हा खूप महत्त्वाचा आहे, अजून पण एक दोन वेळेस येऊन गेलेला आहे। बाळशास्त्री जांभेकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर, दादोबा पांडुरंग तरखडकर आणि यापैकी नाही। तर या प्रश्नाचे उत्तर कोणतं असेल? मराठी पाणिनी कोणाला म्हणतात? कोणतं असेल या प्रश्नाचे उत्तर? दादोबा पांडुरंग तरखडकर। योग्य उत्तर कोणतं? 3 नंबर। मराठी भाषेची पाणिनी कोणाला म्हणतात? तर दादोबा पांडुरंग तरखडकर। लिहून घ्या। त्यानंतरचा प्रश्न, लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले? हा प्रश्न देखील STI साठी 2012 मध्ये आलेला आहे। त्यानंतर पण येऊन गेला। सरळ सेवेसाठी हा प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या। तर लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले? तर वाचन, लेखन, मनन आणि चिंतन। तर काय शक्य झाले? लेखन। त्यानंतरचा प्रश्न आहे 3 नंबरचा, विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते? हा देखील प्रश्न क्लर्क साठी 2011 मध्ये विचारला गेलेला आहे। तर काय? विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते? मित्र, समाज, भाषा, भावना। तर कोणता असेल? योग्य उत्तर भाषा। त्यानंतरचा प्रश्न, भाषा म्हणजेच काय? मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सगळं शिकवलेलं आहे। भाषा म्हणजेच काय हा प्रश्न, याचे ऑप्शन काय आहेत? बोलणे, विचार व्यक्त करण्याचे साधन, लिहिणे आणि संभाषण कला। तर भाषा म्हणजे काय असू शकते? व्यक्त करण्याचे साधन। योग्य उत्तर कोणतं असेल? हे। तर लक्षात ठेवा, मराठी भाषेचे पाणिनी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। सरळ सेवेसाठी 2-3 वेळेस विचारला गेलेला आहे। तर मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? दादोबा पांडुरंग तरखडकर। त्यानंतर लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले? तर लेखन। विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते? तर भाषा। तर भाषा म्हणजेच काय? आपण जे काही बोलतो, आपले जे काही विचार आहेत ते व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच काय? भाषा। प्रश्न आहे, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? हा प्रश्न 2012 मध्ये विचारला गेलेला आहे। जे प्रश्न अगोदर पेपर मध्ये विचारले आहेत तेच प्रश्न मी आता घेतले। तर काय? देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत। ऑप्शन नंबर 2 मराठी, हिंदी, कानडी, इंग्रजी। ऑप्शन नंबर 3 मराठी, तेलुगू, हिंदू, संस्कृत। त्यानंतरचा ऑप्शन मराठी, कानडी, गुजराती आणि बंगाली। तर देवनागरी लिपीच्या भाषा कोणकोणत्या आहेत? कोणकोणत्या असू शकतात? मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत। तर ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न, भाषा हा शब्द संस्कृत मधील या धातूपासून आला आहे। तर कोणकोणते धातू आहेत? बोलणे, भाषिक, भाषा आणि भाष। मी कालच्या व्हिडिओमध्ये शिकवलं होतं, भाषा हा शब्द संस्कृत मधील कोणत्या धातूपासून आला आहे? तर कोणत्या? भाष। हा प्रश्न तलाठी भरतीला विचारला गेलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न, खानदेश भागात बोलली जाणारी बोली कोणती? हा प्रश्न लिपिक 2013 साठी विचारला गेलेला आहे। हा प्रश्न, हे तिन्ही सगळे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। तर काय? खानदेश भागात बोलली जाणारी बोली कोणती? हळवी, डांगी, अहिराणी, कोकणी। तर या प्रश्नाचे उत्तर कोणतं असेल? अहिराणी। हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बरं। त्याच्यानंतरचा प्रश्न, भाषा विषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? हा प्रश्न STI 2016 साठी विचारला गेला।
ऑप्शन नंबर काय 2, 4, 6 आणि 5. तर भाषा विषय कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या असू शकतात? तर याप्रमाणे प्रश्न आहे. प्रश्न मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? कोणत्या नावाने ओळखले जाते? हा प्रश्न 2-3 पेपरला विचारला गेलेला आहे. तर ऑप्शन काय असेल? बाळबोध लिपी, दुसरं देवनागिरी, आदर्श, बाळबोध लिपी, देवनागिरी लिपी आणि आदर्श लिपी, आणि अजून वर्णमाला लिपी. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? तर कोणत्या? मी कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं. काय का? बाळबोध लिपी, देवनागिरी लिपी आणि आदर्श लिपी किंवा वर्णमाला लिपी. ऑप्शन नंबर अ व ब 1 व 2. ऑप्शन नंबर 3 2 व 3. ऑप्शन नंबर 3 4 व 2. ऑप्शन नंबर 4 3 व 1. तर कोणता असेल? मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? हा प्रश्न पेपरला येऊन गेलेला आहे. बाळबोध लिपी, देवनागिरी लिपी, आदर्श लिपी आणि वर्णमाला लिपी. तर याचं उत्तर काय असेल? मराठी भाषा लिपीस बाळबोध लिपी आणि देवनागिरी लिपी म्हणतात. आदर्श लिपी आणि वर्णमाला लिपी नाही. तर काय? बाळबोध लिपी आणि वर्णमाला लिपी. तर ऑप्शन नंबर 1. एवढे काय प्रश्न अगोदर येऊन गेलेले आहेत.